नमस्कार मित्रांनो, एमपीसी संदर्भात सर्वात मोठी अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नक्की सीबीटी संदर्भात जे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालं, जे की 26 जून रोजी असणार. बघा, विषय होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क संयुक्त पूर्व परीक्षा. आता 2026 मध्ये जी काही ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे, तसेच आगामी येणाऱ्या पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर अर्थात सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने आयोजित करण्यासंदर्भातलं हे प्रसिद्धी पत्रक आज आलेलं आहे. बघा, याच्यामध्ये काय मुद्दा दिलेला आहे त्यांनी. पहिला मुद्दा म्हणजे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी काही 25 जून रोजी जी गट क ची जाहिरात आलेली आहे, तर त्याचबरोबर ज्या काही संयुक्त पूर्व परीक्षा 2026 च्या 2619 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ही परीक्षा काय होणार आहे? ही परीक्षा सीबीटी मार्फत अर्थात काय कम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे, हे लक्षात ठेवायचे. दुसरा याच्यामध्ये मुद्दा म्हणजे की राज्य शासनाच्या 5 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा अर्थात रिक्रुटमेंटर रिफॉर्म्स मार्फत आल्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सेवा संवर्ग पदसंख्या आणि उमेदवाराची संख्या यामध्ये पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे काय सांगितलंय शासनानं, आगामी दिवसांदिवस जो तरुण वर्ग आहे सर्वाधिक सिक्युअर असणारे जॉब म्हणजे कोणते? सरकारी नोकरी. मग त्या दृष्टिकोनातून सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मग त्या दृष्टिकोनात उचललेलं हे एक पाऊल आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा पद्धतीमध्ये सर्व परीक्षा विहित कालमर्यादेत घेणं जीविकारचं होणार आहे. म्हणजे सर्व परीक्षा ज्या आहेत, विद्यार्थी संख्या वाढली, ही परीक्षा ऑफलाईन घेणं शक्य नाही. त्या दृष्टिकोनात उचललेलं पाऊल आहे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा याच्यामध्ये बघायचा आहे की सध्या आयोगामार्फत दरवर्षी 6 ते 7 हजार पदाची पदभरती होते. तथापि शासनाच्या सुधारणा धोरणानुसार आगामी काळात ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे ही जाहिरात जर आपण बघितली की आता किती 6 ते 7 हजार जागा येतात. आगामी काळामध्ये 4 ते 5 पट वाढणार आहे. म्हणजे जागांचा जर आपण इथं विचार जर केला, तर म्हणजे का 20 ते 25 हजार पदांची जाहिरात लवकर येण्याची काय शक्यता याच्यानुसार वर्तवली जात आहे. त्यानुसार परीक्षांची संख्या देखील लक्षणीय वाढणार. म्हणजे जागा वाढणार तर विद्यार्थी वाढणार आहे आणि ऑफलाईन परीक्षासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा घ्यायची तर ऑफलाईन घेताना त्या ठिकाणचं महाविद्यालय, जी काही शाळा आहे, या शाळेवर अवलंबून राहावं लागते. ही याच्या मागची एक त्रुटी आहे. त्यानंतर पुढची म्हणजे परीक्षा केंद्राची मर्यादित उपलब्धता. काही जिल्ह्यामध्ये तुम्हाला परीक्षा केंद्र लवकर मिळत नाही. ही याच्या मागची एक त्रुटी आहे. त्यानंतर शैक्षणिक सत्रामुळे केंद्रे उपलब्ध न होणे. त्या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत, त्या परीक्षेमुळे ते उपलब्ध होत नाही. पुढचा एक याच्यामध्ये त्रुटी म्हणजे काय, की प्रश्नपत्रिकेची छपाई. ऑफलाईन घ्यायचं म्हणजे प्रश्नपत्रिका छापा. छापल्यानंतर त्यांचा वाहतूक, त्यांचा ट्रान्सपोर्टिंग खर्च आहे. त्यानंतर त्यांची सिक्युरिटी, सुरक्षा आणि मनुष्यबळ यामुळे परीक्षा प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता वाढते. म्हणजे प्रश्नपत्रिका छापायच्या, छापल्यानंतर त्या इतर ठिकाणी वाहतूक करायची. त्यानंतर पेपर घेण्यासाठी प्रत्येक सेंटरवर तुम्हाला असणारे बायोमेट्रिक इत्यादी जी मनुष्यबळ संख्या आहे, ही सुद्धा वाढते. हे याच्या मागचं काय त्रुटी येतं, ह्या निगेटिव्ह बाब येतं. बघा, पुढचा मुद्दा प्रसिद्ध पत्रामध्ये या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक प्रणाली म्हणजे पूर्व परीक्षा तुमची सीबीटी असेल असं नियोजन केलंय. त्यामध्ये याचा उद्देश आहे की पारदर्शकता आहे, सुरक्षितता आहे, ह्या गोष्टी इथं तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, पुढची बाब की देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की कर्मचारी निवड आयोग अर्थात आपण ज्याला एसएससी म्हणतो, याची सुद्धा परीक्षा काय होते, सीबीटी मार्फत परीक्षा घेतली जाते. हा एक परिवर्तन आहे. त्यानंतर रेल्वे भरती मंडळ आहे, ज्यांना आरआरबी, त्यानंतर आयबीपीएस, गॅट आहे, त्यानंतर जेईई, त्यानंतर युजीसी नेट, महासेट या सगळ्या परीक्षा ज्या आहेत, या अनेक वर्षापासून सीबीटी मार्फत राबवल्या जाते. म्हणजे याचा अर्थ काय, की हे संकल्प पारदर्शकतेसाठी अत्यंत सिक्युअर असणारा घटक आहे. त्यामध्ये जसे केरळ राज्य, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार आणि हिमाचल प्रदेश या राज्य लोकसेवा आयोगाकडून गट अ, गट ब, गट क या संपूर्ण पदासाठी सीबीटी मार्फत नियमित परीक्षा घेतल्या जातात. तर आता हा निर्णय आपल्यासाठी सुद्धा आनंददायी आहे, कारण की परीक्षा लवकर घेतल्यातील निकाल सुद्धा काय लवकर इथं लागणार आहे. हा एक मुद्दा आहे परिपत्रामधला. पुढचा मुद्दा म्हणजे काय, एका सत्रामध्ये बघा, ही बाब लक्षात ठेवायची. याचा फायदा काय, की ऑनलाईन मुळे फायदा काय होणार आहे? बघा, ऑनलाईन मध्ये फायदा काय, एकापेक्षा अधिक सत्रामध्ये परीक्षा घेतल्यास उमेदवारांचे गुणांचं नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धती टीसीएस आयबीएस परीक्षेमध्ये बघितली, नॉर्मलायझेशन करण्यात येणार आहे. यासाठी आयआयटी बॉम्बे सारख्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ संस्थांचं आणि शासनाच्या सांख्यिकीय क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन वैज्ञानिक पारदर्शकता आणि न्याय पद्धतीनं सुसूत्रता करून या परीक्षेचं काय नॉर्मलायझेशन होणार, हा याच्या मागचा मुद्दा. त्यानंतर पुढचा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात गुणांचं समानीकरण नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया
कायदेशीर न्यायसंगत असल्याचं स्पष्ट केलं. एकदा खटला होता की न्यायालयामध्ये बाब गेली की नॉर्मलायझेशन करता हे विद्यार्थ्यांप्रती चुकीचं आहे. परंतु हे काय सत्य आहे. म्हणजे हे काय ते वैध ठरवलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावर ऑफलाईन परीक्षामध्ये पेपर फुटीच्या घटनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय डॉक्टर के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेव्हल कमिशन ऑन एक्सपर्ट ही जी नियुक्ती आहे याची नियुक्ती केली आणि या समितीतील परीक्षा भविष्यात सीबीटी पद्धतीने आणि विविध सत्रामध्ये घेण्याची शिफारस केली आहे. बघा, नीट परीक्षा 2027 पासून काय आहे, ही सुद्धा आयोजित करण्याचं नियोजन आहे. म्हणजे शासन काय एक प्रकारे आधुनिक काळामध्ये वळत आहे. त्या दृष्टिकोनातून हा एक चांगला सकारात्मक भाग आहे. पुढची बाब म्हणजे की आयोगामार्फत बघा, की आता जे काही मुख्य बाब आहे, की आयोगामार्फत 1 डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 138 संवर्गाच्या सरळ सेवेच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्वारे आहे. ज्यामध्ये आपण तलाठी, नगर परिषद, महानगरपालिका तत्सम परीक्षेचा विचार केला. त्या परीक्षा घेतल्या आणि त्याचबरोबर विभागीय ज्या काही डिपार्टमेंटल परीक्षा ह्या सुद्धा सीबीटीद्वारे यशस्वी घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सीडीपीओची एक्झाम आहे, ही सुद्धा काय डिपार्टमेंटल इतर परीक्षा. त्यानंतर पुढील 3 महिन्यामध्ये आणखी 81 संवर्ग जे आहेत, म्हणजे एमपीएससी मध्ये जे काही सरळ सेवेतील जे संवर्ग ॲड होतात, हे 81 संवर्ग सुद्धा काय होणार आहे, इथं सीबीटी पद्धतीने आयोजित केला जाणार आहे. हा सुद्धा महत्त्वाचा बाब आहे. त्यानंतर पुढचा मुख्य मुद्दा म्हणजे की महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा आहे. फक्त काय स्क्रीनिंग टेस्ट आहे. ही तुमची काय पात्रते म्हणजे तुम्ही इथं परीक्षा देऊन पास होताय का नाही, हे एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. हा एक मुद्दा फक्त काय सीबीटीद्वारे लक्षात ठेवायचा आहे. मुख्य परीक्षा मात्र एका सत्रामध्ये घेतली जाणार आहे. बघा, मुख्य परीक्षेसंदर्भात अजून या परिपत्रकामध्ये कुठलाही असा मुद्दा क्लिअर केला नाही, की परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे. जरी ऑनलाईन झाली तरी सुद्धा नमूद काय केले, की मुख्य परीक्षा एका सत्रामध्ये होणार आहे. पूर्व परीक्षा वेगवेगळ्या सत्रामध्ये आयोजित केले. नॉर्मलायझेशन ह्या ज्या बाबी आहेत, त्या संपूर्ण बाबी इथं लक्षात ठेवायच्या. आणि पुढचा एक मुद्दा सीबीटी परीक्षा आयोजित करताना कोण घेणार आहे? बघा, ही जी परीक्षा घेतली जाईल, हे कोणत्या ठिकाणी घेतली जाईल, की सीबीटी परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार ज्या काही संस्था आहेत, ज्या टेक्निकल असणाऱ्या ज्या संस्था आहेत, या संस्थेद्वारे पेपर घेतले जातील. त्यानंतर पुढचं आहे शासकीय आणि खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय. जे काही खाजगी आणि महाविद्यालय जे पॉलिटेक्निक किंवा जे काही तंत्रनिकेतन जे विद्यालय आहेत, तर त्या विद्यालयामार्फत किंवा संगणक प्रयोगशाळाचा वापर जे आहे, तर अशा ठिकाणी काय केंद्र म्हणून ही परीक्षा घेतली जाणार आहे. तथापि संपूर्ण परीक्षेचे जे काही नियोजन असेल, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, त्यानंतर परीक्षा संचालन केंद्र प्रमुख पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहतील. म्हणजे असं आहे का ज्या कंपनीकडे एखादी संस्था आहे, की पेपर तुम्हीच घ्या, हे असं काही घडणार नाही. या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केलंय, की काय घडणार आहे, हे संपूर्ण जे आहे, हे संपूर्ण जे घटक आहे, हे संपूर्ण जी काही यंत्रणा आहे, ही यंत्रणा काय एमपीएससी आयोगाकडे असेल. तिथलची गोपनीयता, ती परीक्षा कशी आहे, परीक्षेच्या व्यतिरिक्त नेमकं तिथं पोलीस बंदोबस्त कसा आहे, संचलन हे संपूर्ण एमपीएससी कडेच राहणार आहे. हे परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. त्यानंतर पुढचं की सीडॅक मार्फत सुरक्षा परीक्षण सिक्युरिटी ऑडिट करण्यात येईल, की खरोखर तिथं तपासणी सीसीटीव्ही आपण बघितले, हे सीसीटीव्ही मार्फत संपूर्ण चाचणी इथं केलं जाईल. आणि त्या संपूर्ण झाल्यानंतर ज्या उमेदवाराने पेपर दिलाय, तर त्या उमेदवाराची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी ही त्याच्या खात्यामध्ये प्रोफाईलमध्ये तिथं उपलब्ध करून दिल्या जाईल. बघा, पुढचा मुद्दा की याशिवाय आयोगामार्फत कधीपासून लागू असणार आहे, की आयोगामार्फत 2027 पासून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, गट ब ज्यामध्ये आपण जर बघितलं राज्यसेवा आणि इतर तत्सम ज्या परीक्षा आहेत, या पूर्व परीक्षा आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपण मागचे परिपत्रक बघितले, की परीक्षा आता एकदा न होता वर्षातून 2 किंवा 3 वेळा घेतल्या जातील. तर हे घेण्यासाठी की ज्या काही ऑफलाईन परीक्षा आहेत, या ऑफलाईन परीक्षेला बराचसा विलंब लागतो. त्या दृष्टिकोनातून जलद भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी ही काय सीबीटी मार्फत घेणं हे अपरिहार्य मानलेलं आहे. बघा, वरील सर्व बाबीचा विचार घेता आयोग पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय हा वेळीच म्हणजे काय राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम पद्धती आहे. काळानुसार आधुनिकतेनुसार आपण बदललेलं पाहिजे. हा या परिपत्रक मान्यता दिले. त्यामध्ये न्यायालयीन मान्यता, तांत्रिक सुरक्षितता आणि वेळबद्ध भरती प्रक्रिया या सर्व दृष्टीने योग्य सुद्धा आहे. न्याय आवश्यक आहे. बघा, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही संभ्रमाने न राहता आतापासून सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड तयारीसाठी काय तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. मुख्य बाब म्हणजे जी आता सद्यस्थित आलेली जी गट क ची जाहिरात आहे, ही जाहिरात सुद्धा ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा सुद्धा सीबीटी मार्फतच घेतली जाणार. मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा.